नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, अनंत अंबानीच्या लग्नाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की राजकारणी हे स्थानिक अस्मिता भडकावून कशा रीतीने आपले संबंध त्या उद्योगपतींशी व्यवस्थित ठेवून आपली घरं भरत असतात. आणि जो सामान्य कार्यकर्ता आहे, सामान्य माणूस आहे, त्याला त्याच्यातनं केवढी मोठी तोशीच लागते हे आपण पाहिलेलं आहे. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण आता समोर आलेलं आहे. ते म्हणजे कर्नाटकमध्ये तिथल्या सरकारने एक कायदा पास केलेला आहे आणि या कायद्यानुसार 75% जे एम्प्लॉईज आहेत किंवा कामगार आहेत हे प्रत्येक आस्थापनाला तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनाच कामावर घ्यावं लागेल. अर्थात ही चांगली गोष्ट आहे स्थानिकांकरता, पण हे जे 75% ही जी त्यांनी तरतूद केलेली आहे ती नॉन मॅनेजरियल म्हणजे मॅनेजर नसलेल्या लोकांकरता 75% स्थानिक लोकांना घेण्याची किंवा कामावर ठेवण्याची अट आहे. पण मॅनेजर लेवलला सुद्धा त्यांनी आरक्षण आलेलं आहे स्थानिक लोकांचं आणि ते 50% आहेत. म्हणजे मॅनेजर लेवलला काम करणारी जी मंडळी आहेत जी जनरली स्किल्ड असतात, बऱ्यापैकी स्किल्ड असतात, त्यांच्याकडे एक प्रावीण्य असतं, त्यांच्याकडे त्या रीतीने घेतलेलं शिक्षण असतं, अशामध्ये सुद्धा त्यांनी 50% आरक्षण दिलेलं आहे स्थानिकांना. आता वरवर पाहता जे स्थानिक लोक आहेत, उद्या ते महाराष्ट्रातले असतील किंवा कर्नाटकातले असतील, त्यांना सुखावणारा असा हा निर्णय आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या माणसांना नोकरी मिळायला हवी आणि त्याकरता आरक्षण ठेवायला हवं. ठीक आहे, एक राजकीय चाल म्हणून ही गोष्ट जरी ठीक असली तरी ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, कारण कर्नाटक आणि त्यातल्या त्यात बेंगलोर ही IT हब आहे. म्हणजे देशभरातल्या ज्या मोठमोठ्या आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या मोठमोठ्या IT कंपनीज आहेत त्यांची ऑफिसेस, त्यांची कार्यालयं ही बेंगलोरमध्ये आहेत. त्या निमित्ताने IT सेक्टरमधलं अतिशय क्रीम असं टॅलेंट जे आहे ते बेंगलोरमध्ये राहत आहे आणि काम करते आहे. त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणावरती कर्नाटक सरकारला रेव्हेन्यू मिळतो आणि इतर जे काय आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्या संदर्भामध्ये त्यांना केंद्रीय सरकारकडनं असेल किंवा इतरत्र ज्या अनेक एजन्सीज आहेत त्यांना प्राधान्याने बेंगलोरचा विचार केला जातो, कारण बेंगलोर हा IT हब आहे. पण आता असं झालेलं आहे की ज्या मोठ्या कंपन्या आहेत, भारतातल्या असतील किंवा परदेशातल्या असतील, या कंपन्यांनी असा स्टँड घेतलेला आहे की तुम्ही जर अशा रीतीने आरक्षण ठेवून आम्हाला आमच्यावरती जबरदस्ती करणार असाल, म्हणजे 75% कामगार घेणं हे ठीक आहे, पण मॅनेजर लेवलची माणसं ज्यांना काहीतरी स्किल लागतं, ज्यांना एक विशेष ट्रेनिंग घेऊन ती मंडळी आलेली असतात, त्या क्षेत्रामध्ये ती प्रावीण्य मिळवलेली जी मंडळी असतात, त्यांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही आम्हाला जबरदस्तीने 50% लोकल लोकांना जर घ्यायला लागलं तर आमच्याकरता ते अडचणीचं होईल. आणि तसं जर अडचणीचं होणार असेल तर भविष्यामध्ये आम्ही इथे राहायचं बेंगलोरमध्ये, कर्नाटकमध्ये, की आम्ही बेंगलोर सोडून दुसरा प्रदेश शोधायचा का, हा प्रश्न त्यांच्याकडनं विचारला जातो आहे. तर मित्रांनो, हे ठीक आहे की स्थानिक लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे, स्थानिकांची अस्मिता जपली गेली पाहिजे, पण त्याचबरोबर जी कामं फक्त आणि फक्त तुमच्या बुद्धीने होऊ शकतात, तुमच्याकडे असलेल्या बौद्धिक जे टॅलेंट असतं त्याच्या जोरावर होऊ शकतात, त्याच्यात तुम्ही आरक्षण नाही ठेवू शकत. कारण त्या बाबतीमध्ये जे प्रावीण्य लागतं ते कदाचित तिथल्या स्थानिक माणसाकडे जर नसेल तर तुम्हाला बाहेरून ते टॅलेंट असलेला माणूस घ्यावा लागतो, मग तो इतर प्रदेशातला असू शकतो. अशावेळी कर्नाटक सरकारने हा कायदा करणं हे ह्या मोठ्या कंपन्यांना बिलकुल रुचलेलं नाही आहे. आणि ह्याचं एक दुसरी बाजू तुम्ही लक्षात घ्या. आज कर्नाटकने हा कायदा केलेला आहे, पण मग उद्या कर्नाटकमधले जे विविध मंडळी जी असतील, माणसं असतील, त्यांचे नागरिक असतील, ते जर इतर प्रदेशामध्ये नोकरी करत असतील तर त्यांनाही तिकडे तसा त्रास होऊ शकतो ना.
की समजा उत्तर प्रदेशमध्ये एखाद्या मोठ्या हुद्द्यावरती असेल किंवा कामगार म्हणून कर्नाटकचा माणूस असेल, तर ते लोकं म्हणतील की तुम्ही आमच्याकडे कशाला काम करताय? तुम्ही जा. तुम्हाला तुमच्या सरकारने आरक्षण दिलेलं आहे. तर अस्मिता ही दुधारी तलवारीसारखी असते. ती बोलायला चांगली असते, पण जेव्हा तुम्ही ती आणायचा प्रयत्न करता, तर त्याच्यामध्ये अनेक अडथळे आहेत. आणि कर्नाटक सरकारने असं म्हणतात की हा आत्मघाती निर्णय घेतलेला आहे. कारण 50% जर मॅनेजर लेव्हलची माणसं घ्यायची असतील कंपन्यांना, तर तेवढं टॅलेंट तिकडे आहे की नाही हे आधी पाहावं लागेल. आणि कंपन्या काय अशा रीतीने काम करत नाहीत. त्यांना त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी असतं, त्यांना माणसंही तशीच पाहिजे असतात, जी त्यांना हवी तसं काम करणारी आणि ते प्रावीण्य असलेली माणसं त्यांना हवी असतात, ज्याच्याकरता ते वाट पाहू शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ह्याचं एक राजकीय बाजूही लक्षात घ्या, की आंध्रामध्ये आता चंद्रबाबू नायडू यांचं सरकार आलेलं आहे. त्यांची जी राजधानी आहे नवीन, ती आता तयार होतोय अमरावती. आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती पैसा ओतला जाणार आहे. आणि तिथे मोठमोठे जे उद्योग आहेत ते आणण्याचे त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. अशावेळी जर IT सेक्टरने ठरवलं की आपण कर्नाटकमधनं आंध्रमध्ये जावं, तर त्यांच्याकरता लाल गालिचा अंथरलेलं असेल. आणि ह्या जर मोठमोठ्या कंपन्या जर बेंगलोरमधनं किंवा कर्नाटकमधनं जर उद्या आंध्रमध्ये गेल्या, तर आधीच हातगाईवर आलेली कर्नाटकची अर्थव्यवस्था पार रसातळाला जाऊ शकते. तर अस्मितेचा सारासार विचार करता तिचा वापर म्हणा किंवा त्याच्या संदर्भामध्ये लोकांना भडकवणं हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. अदरवाईज ती तुम्हाला घातकी होऊ शकते. आणि कर्नाटक सरकारने त्या दृष्टीने हे पाऊल टाकलेलं आहे असं म्हणतात. अजून ऑफिशियली माहिती नाही की कर्नाटक सरकारने ही जी काही बोंबाबोंब झाली किंवा हा जो काही विरोधी आवाज अनेक उद्योगपती असतील किंवा मोठ्या कंपन्या होत्या ज्या आहेत बेंगलोरमध्ये, त्यांनी उठवल्यामुळे तुर्तास तरी कर्नाटक सरकारने आपल्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे असं म्हणतात. अजून ऑफिशियली माहिती नाही. पण जर तशी स्थगिती दिली तर ठीक आहे, हे सगळे प्रॉब्लेम होणार नाही. पण जर त्याने ठरवलं की हा निर्णय रेटायचा पुढे, तर मात्र कर्नाटक आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.